किती टेन्स बघत असतो काय? येस, 8 टेन्स बघत असतो. बरोबर? म्हणजेच काय? ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस जे काही कन्व्हर्जन होत असतं ते किती काळांचं होत असतं? फक्त 8 काळांचं होत असतं. राईट? 12 काळांचं होत नसतं. ओके? तर ते कोणत्या कोणत्या काळाचं होत असतं? तुम्ही सांगू शकता का मला? आय एम फाईन गाईज. कोणत्या कोणत्या काळांचं होत असतं? येस. आता हे बघा, सिम्पल टेन्स, राईट? सिम्पल टेन्स तिन्ही काळामध्ये होत आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स तिन्ही काळाचं ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस कन्व्हर्जन होत असतं. राईट? आता हे बघा, नेक्स्ट कोणता आहे? कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स मध्ये फक्त 2च काळाचं होत आहे. कोणतं होत आहे कन्व्हर्जन? कोणत्या काळांचं होणार आहे? प्रेझेंट आणि पास्ट. कंटिन्युअस टेन्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होत असतं. राईट? आता हे बघा, थर्ड टेन्स कोणता आहे? थर्ड टेन्स कोणता आहे? परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स, राईट? परफेक्ट टेन्स मध्ये तिन्ही काळांचं कन्व्हर्जन पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होत असतं. राईट? म्हणजेच काय? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस फक्त 8 काळांचं कन्व्हर्जन होत असतं. ते कोणकोणते काळ आहेत ते तुम्हाला परत एकदा मी राईट डाऊन करून दाखवते. ओके? चलो. हे बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स. ओके? 1, 2, 3. फोर्थ कोणता आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. राईट? नेक्स्ट आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. राईट? 6वा कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. 7वा कोणता आहे? पास्ट परफेक्ट टेन्स. आणि 8वा काळ कोणता आहे? फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स. राईट? आता त्याची आपण परत एकदा मिनिंग बघूया. ओके? सिंपल प्रेझेंट टेन्स मीन्स व्हॉट गाईज? साधा वर्तमान काळ. राईट? प्रॅक्टिस सेशन तुमचं दुपारी झालाय बघा. प्रॅक्टिस सेशन तुमचं दुपारी झालाय ना? सिंपल पास्ट टेन्स मीन्स व्हॉट? साधा भूतकाळ. सिंपल फ्युचर टेन्स मीन्स व्हॉट? साधा भविष्यकाळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट? शुअर. चालू वर्तमान काळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट? चालू भूतकाळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मीन्स व्हॉट? पूर्ण वर्तमान काळ. पास्ट परफेक्ट टेन्स मीन्स व्हॉट? पूर्ण भूतकाळ. आणि फ्युचर परफेक्ट टेन्स मीन्स व्हॉट? पूर्ण भविष्यकाळ. आता मागील 2 लेक्चर मध्ये आपलं काय काय झालंय बघा. सिंपल प्रेझेंट झाला, सिंपल पास्ट झाला, सिंपल फ्युचर नाही झालाय. राईट? प्रेझेंट कंटिन्युअस झालाय, पास्ट कंटिन्युअस झालाय. ओके? पुन्हा कोणता झालाय आणखी? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स हाही झालाय, पास्ट परफेक्ट टेन्स हाही झालाय. ठीक आहे गाईज? आज आपल्याला काय बघायचंय? फ्युचर टेन्स बघायचंय फक्त. फ्युचर टेन्स बघायचंय. कशामध्ये? ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बघायचंय. राईट? आता तुम्हाला तर सांगितलंय मी ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइस कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्जन फक्त आता आपल्याला आज 2च टेन्स मध्ये बघायचंय. कोणत्या? सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आणि फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये. बरोबर? पॅसिव्ह व्हॉइसचं कन्व्हर्जन मात्र आपल्याला 4 काळांमध्ये बघायचंय. ओके? 4 काळांमध्ये. कोणते कोणते आहेत 4 काळ? सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. राईट? त्यामध्ये बघायचंय. आर यू रेडी गाईज? शेल आय स्टार्ट नाऊ? आता मी सुरू करू शकते का? येस. आता सुरू करायचं आपल्याला. हे जस्ट झालं इंट्रोडक्शन. ओके? गुड. आता आपल्याला बघायचं ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे? पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे सिंपल फ्युचर टेन्स. बोर्ड दिसतोय सर्वांना? बोर्ड दिसतोय? सिंपल फ्युचर टेन्स साधा भविष्यकाळ. ओके? दोन्ही काळामध्ये बघायचंय. पहिल्यांदा आपण बघत आहोत ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. ठीक आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. नेक्स्ट आपल्याला बघायचंय
सिंपल फ्युचर टेन्स. इकडे बघणार आहोत आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. ठीक आहे गाईस. आता मला हे सांगायचं, मी तुम्हाला 2 दिवसापासून सांगत होते. ठीक आहे, 2 दिवसापासून मी काय सांगत होते तुम्हाला, जी काही ट्रिक आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, पॅसिव्ह व्हॉइस ओळखायची, ती कोणती असेल बरं गाईस? कोणती ट्रिक आहे ती? विच इज दिस ट्रिक गाईस? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कंटिन्यू काय असणार आहे? येस मीनाक्षी मॅम, दॅट्स राईट. काय असणार आहे? V3 प्लस बाय कंपल्सरी असतच. V3 प्लस बाय. ठीक आहे, म्हणजेच काय, क्रियापदाचं तिसरं रूप त्यात कंपल्सरी असतच. ओके, आर यू गेटिंग माय पॉइंट? येस, चलो. V3 प्लस बाय. हो, सिंपल फ्युचर टेन्स मध्ये जो फॉर्म्युला आहे बघा, तो कोणता असणार आहे? सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. फॉर्म्युला कशाचा झालाय? सिंपल फ्युचर टेन्सचा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. एम आय राईट? स्विच. आता आपल्याला त्याचे एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत बघा. ओके, सॅमचंच एक्झाम्पल आपण घेऊया. सॅम कार दुरुस्त करेल. ओके, सॅम कार दुरुस्त करेल. काही काय तिथं, सॅम कार दुरुस्त करेल. सॅम विल रिपेअर द कार. येस गाईज, मेन वर्क काय आहे? रिपेअर. ठीक आहे, काय येणार आहे मग इथं? सॅम. सब्जेक्ट झालंय सॅम, नंतर काय घ्यायचंय तुम्हाला? विल. सॅम विल रिपेअर. मेन वर्क रिपेअर दी कार. दी कार. ठीक आहे, सॅम विल रिपेअर दी कार. ओके गाईज, नेक्स्ट आहे, नेक्स्ट सेंटेन्स आपल्याला घ्यायचंय. ठीक आहे, इंटरगेटिव्ह सेंटेन्सेस लगेच बोलून टाकूयात आपण. सॅम कार दुरुस्त करेल का? काय येणार आहे? सॅम कार दुरुस्त करेल का? येस सुलभा मॅम. पवार सर. मीनाक्षी मॅम. येस गाईज, व्हेरी गुड. अमित सर. काय येणार आहे? सॅम कार दुरुस्त करेल का? विल सॅम रिपेअर दी कार? ओके, विल सॅम रिपेअर दी कार. ठीक आहे, नेक्स्ट होईल सॅम कार दुरुस्त करणार नसेल. ठीक आहे, कार दुरुस्त करणार नसेल. नसेल. What will be the answer? Yes, guys. Sam will not repair the car or Sam won't repair the car. Won't ठेवणं येणार. ठीक आहे सुप्रिया मॅम, won't ठेवणं येणार. Sam will not repair the car or Sam won't repair the car. ओके, सॅम कार दुरुस्त करणार नसेल का? दुरुस्त करणार नसेल का? What will be the answer? Yes, good. काय येणार आहे इथं? Won't Sam repair the car? Won't Sam repair the car? ठीक है, और will Sam not repair the car?
ठीक है. Yes, guys, that's right. Hmm. Now we have to see here the formula for simple future tense in passive voice. Okay, काय असेल बरं फॉर्म्युला? कॅन यू टेल मी गाईज? आपण बघितलं होतं गाईज, सिम्पल टेन्स मध्ये, कंटिन्युअस टेन्स मध्ये, परफेक्ट टेन्स मध्ये कोणता फॉर्म्युला होता? काहीच करतोय आपण हे बघा, बी बीइंग बाय, तर सिंपल सॉरी बी बीइंग बीन. ठीक आहे, तर सिंपल टेन्स मध्ये आपण बी हेल्पिंग वर्ब बी चे यूज करतोय की बीइंग यूज करतोय की बीन यूज करतोय? येस, दॅट्स राईट गाईज, गुड. राईट, गुड गाईज. मागचं रिवाइज कंटिन्यू करत चालायचंय तुम्हाला. ओके, काय येणार आहे आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये? पॅसिव्ह व्हॉइस ऑब्जेक्ट पहिल्यांदा घ्यायचंय, राईट. ऑब्जेक्ट प्लस काय येणार आहे आता? हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी. कोणत्या आहेत फ्युचर टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब? येस, हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी, विल और शल बी. ओके, और शल बी. ठीक आहे, आता इथं पण काय येईल बघा, विल और शल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असं येईल. ठीक आहे, इथं काय येणार आहे? ऑब्जेक्ट प्लस विल और शल बी प्लस काय येणार आहे काय तिथं? प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ठीक आहे, हा फॉर्म्युला इथं असणार आहे. V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट असेल. आता आहे बघा, इथं आपण सेम पासून सुरुवात केली, आता आपल्या इथं कशावर सुरुवात करायची आहे? ऑब्जेक्ट पासून सुरुवात करायची, राईट. मग काय घ्यावं लागलं आपल्याला? कार सॅम कडून दुरुस्त, कार सॅमद्वारे दुरुस्त, कार सॅमने दुरुस्त केली असेल, राईट. कार सॅमने दुरुस्त केली असेल, किंवा कार सॅमद्वारे दुरुस्त झाली असेल, सॅम कडून दुरुस्त झाली असेल. ठीक आहे, येस गाइस, दॅट्स राईट. द कार विल बी रिपेअर्ड बाय सॅम. द कार विल बी रिपेअर्ड बाय सॅम, दॅट्स राईट गाइस. दी कार काय झालंय? ऑब्जेक्ट झालंय, नंतर काय येणार आहे? दी कार नंतर विल येणार आहे, शल नाही येणार. शल आपण कधी यूज करतोय? फर्स्ट पर्सन ला यूज करतोय. फर्स्ट पर्सन मीन्स व्हॉट? जेव्हा बोलणाऱ्या, जेव्हा वक्त्याबद्दल बोललं जातंय, म्हणजेच काय, आय आणि वी साठी आपण शल यूज करत असतो. ओके, आणि जो काही विल आहे तो मात्र सगळ्या कर्त्यांना आपण यूज करू शकतो. ठीक आहे, आता काय येईल मग इथं? द कार विल बी येणार आहे, शल बी नाही येणार. ठीक आहे, द कार विल बी रिपेअर्ड, थर्ड फॉर्म काय आहे? रिपेअर्ड. रिपेअर्ड बाय सॅम, बाय सॅम. ठीक आहे, गुड गाइस. कार सॅमने दुरुस्त केली असेल का? कार सॅमने दुरुस्त केली असेल का? हम्म, येस गाइस, गुड. नाही अंजली मॅम, दॅट्स रॉंग. येस मीनाक्षी मॅम, दॅट्स राईट, बरोबर. परफेक्ट झाला आता तुम्ही एकदम. कोणतरच तरी विल विजनने राईट डाऊन केले, त्यांचं चुकलंय. ठीक आहे, काय येणार इथं? विल, विल दी कार बी रिपेअर्ड बाय सॅम, बी रिपेअर्ड बाय सॅम. ठीक आहे, नेक्स्ट, कार सॅमने दुरुस्त केली नसेल. ठीक आहे, निगेटिव्ह सेंटेन्स. सॅमने दुरुस्त केली नसेल.
ठीक है guys, what will be the answer? The car won't be repaired by Sam. That's right. Won't be repaired by Sam. ठीक है, next sentence. Now we have to take here negative interrogative sentence. Okay. कुठे बी का नाही यूज केलं, बी केलं की यूज आपण. हे बघा ना, विल दी कार बी रिपेअर्ड बाय सॅम. ग्रॅमॅटिकल रूल्स आहेत गाईस ते. ठीक आहे, केलंय की आपण इथे यूज. विल दी कार बी रिपेअर्ड बाय सॅम. ओके, दी कार वोंट बी रिपेअर्ड बाय सॅम और दी कार विल नॉट बी रिपेअर्ड बाय सॅम असं येऊ शकतं. ओके, नेक्स्ट, कार सॅमने दुरुस्त केली नसेल का? केली नसेल का? What will be the answer, guys? Yes, guys. Won't the car be repaired by Sam or will the car not be repaired by Sam असं येऊ शकतं. ठीक आहे, or will the car not be repaired by Sam? ठीक है, good. Let me take one photo, guys. Where is my mobile? मॅम आता समजत आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत गाईज. ठीक आहे, कारण आपण समजल्याशिवाय पुढे नाही जातो. ओके, थँक यू सो मच अमित सर. आय अंडरस्टूड व्हेरी परफेक्ट मॅम. गुड. Is there any problem? Is there any doubt? Only I have problem with perfect tense. You will be perfect in perfect tense. Okay, no problem. Can we proceed ahead? Passive voice first point. I will definitely try. मॅम तुम्ही सगळं व्यवस्थित ट्राय करत आहात. You are trying perfect. Okay, and you are trying good, ma'am. चलो, काय समजलं नाही तुम्हाला guys? We will improve day by day. Good. हे बघा, परत एकदा समजून सांगते तुम्हाला. ठीक आहे, पॅसिव्ह व्हॉइसचं थर्ड एक्झाम्पल. ओके, थर्ड एक्झाम्पल, कार सॅमने दुरुस्त केली नसेल. ओके, आता हे बघा, पहिल्यापासून बघा. सिंपल फ्युचर टेन्स बघतोय आपण. ऍक्टिव्ह व्हॉइस आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्जन करतोय. बरोबर, ऍक्टिव्ह व्हॉइस मीन्स व्हॉट? कर्त्यापासून ज्या वाक्याला सुरुवात होते त्याला आपण ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतोय. कर्मापासून ज्या वाक्याला सुरुवात होते याला आपण पॅसिव्ह व्हॉइस म्हणतोय. याला आपण कर्तरी प्रयोग म्हणतोय, याला आपण कर्मणी प्रयोग म्हणतोय. एम आय राईट? नेक्स्ट बघा, पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला आहे ऑब्जेक्ट प्लस विल ऑर शल बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. म्हणजेच काय फॉर्म्युला आहे? ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब ऑफ टू बी इन फ्युचर टेन्स. ठीक आहे, कारण तुम्ही फ्युचर टेन्स बघत आहात. ओके, प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट कंपल्सरी यात असणार आहे सगळ्यात. ओके, आता हे बघा, कार सॅमने दुरुस्त केली असेल म्हणून तर आपण V3 घेतलाय ना इथं. केली असेल म्हणजेच काय? विल बी ऑर शल बी. ओके, असेल मीन्स व्हॉट? विल बी ऑर शल बी. ठीक आहे, आता हे बघा, अफर्मेटिव्ह सेंटेन्स झालाय. काय लिहितं? दी कार म्हणजेच ऑब्जेक्ट झालाय. विल बी का घेतलंय आपण? विल बी तुम्ही कोणत्याही कर्त्याला घेऊ शकता, पण शल बी तुम्ही फक्त आणि फक्त कशाला यूज करू शकता काय? फर्स्ट पर्सनला यूज करू शकता. म्हणजेच काय? आय आणि वी जर करता तुम्हाला दिलं असेल तरच तुम्ही तिथं विल बी यूज करू शकता. राईट? येस. ओके, आता V3 काय येणार आहे? रिपेअर्ड. रिपेअर काय आहे? मेन वर्ब काय आहे? रिपेअर. रेग्युलर वर्ब आहे, इरेग्युलर वर्ब नाहीये. राईट, त्यामुळे इथं काय आलाय? ईडी प्रत्यय लागलाय. ओके, आता बाय एज इट इज आलाय प्लस सॅम. ठीक आहे, नेक्स्ट आहे कार सॅमने दुरुस्त केली असेल का? इंटरगेटिव्ह सेंटेन्स झालंय.
तुम्हाला सांगितलंय मी याच्या अगोदर, पण जेव्हा तुम्ही इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करताय तेव्हा तुम्हाला करायचं काय फक्त, यू हॅव टू चेंज ओनली पोझिशन ऑफ हेल्पिंग वर्ब अँड सब्जेक्ट ओनली. ओके, तुम्हाला काय करायचंय, आणि जर तिथं टू वर्ड हेल्पिंग वर्ब बसला तर तुम्हाला त्याचा फक्त पहिल्या वर्डचा यूज करायचा आहे. दुसरा जो काही वर्ड आहे तो ऍज इट इज पुढे कंटिन्यू करायचा आहे. ठीक आहे, ओके गाईज. काय येईल मग, एक्सचेंज कशा होईल, कोणत्या दोन शब्दामध्ये होणार आहे, हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट. म्हणजेच काय, जो काही पहिला वर्ड आहे हेल्पिंग वर्बचा त्याच्यामध्ये आणि सब्जेक्ट मध्ये होणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे, दी कारने सॅम दुरुस्त केली नसेल. निगेटिव्ह सेंटेन्स आहे. ओंठ का आलाय, तुम्ही आता म्हणाल मॅम मला हे समजलं नाही, विल बी आणि ओंठ, तोच तुमचा कदाचित तिथं तुम्हाला डाऊट असणार आहे, राईट. आता विल नॉट म्हणजेच काय आलंय, इथं ओंठ आलंय, राईट, आणि बी ऍज इट इज राहिलाय, राईट. ओके गाईज, वेट, विल नॉट बी, इथं काय येणार आहे, दी कार विल नॉट बी रिपेअर्ड बाय सॅम असं येईल. ठीक आहे, आता नेक्स्ट आहे, कार सॅमने दुरुस्त केली नसेल का, म्हणजेच काय, इथं परत क्वेश्चन आलाय. कशाचं क्वेश्चन बनवलाय आपण, ह्या सेंटेन्सचा खाली क्वेश्चन बनवलाय. परत तुम्हाला काय करायचंय, हे जे काही ऑब्जेक्ट आहे, सॉरी, हा जे काही आपण सब्जेक्ट म्हणतो थोडक्यात, इथं काय करायचं तुम्हाला, ऑब्जेक्ट आणि पासिव्ह वॉइस मध्ये तुम्ही काय करताय, ऑब्जेक्ट आणि जे काही हेल्पिंग वर्ब असतं त्याच्यामध्ये त्याच्या ज्या काय काही जागा आहेत त्या एक्सचेंज करताय, इंटरचेंज करताय. काय येईल मग, ओंट दी कार रिपेअर्ड बाय सॅम ऑर विल दी कार नॉट बी रिपेअर्ड बाय सॅम. आता हे बघा, याला जास्तीत जास्त त्याला प्रॅक्टिस महत्वाची आहे. ओके गाईज, तुम्हाला एकदा टीचरने, आता हे बघा, आय गॉट इट मॅम, ओके, बऱ्याच लोकांना समजलं, एक दोन लोकांचे प्रॉब्लेम राहिले. ठीक आहे गाईज, ते पण मी आता समजून सांगितले. आता आय डोंट नो त्यांना समजलंय की नाही. ओके, आता हे बघा, मला एक सांगा, तुम्हाला जेव्हा टीचर शिकवतात स्कूलमध्ये असो कॉलेजमध्ये असो, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला टीचर, तुम्ही केमिस्ट्रीचे आहात थोडक्यात किंवा मॅथ्सचे आहात, ठीक आहे, मॅथ मध्ये तुम्ही 11वीला गेलात, तुमच्या सरांनी तुमचं इंटेग्रेशन घेतलंय, इंटेग्रेशन टॉपिक किंवा डेरिव्हेशन टॉपिक घेतलाय, डेरिव्हेटिव्ह टॉपिक घेतलाय, ठीक आहे, अल्जेब्रा मध्ये. मला एक सांगा, पहिल्यांदा शिकवलं तुम्हाला कळणार आहे का, ते सांगा मला, कळणार आहे का लगेच, येस ऑर नो. येस, आय हॅव टू प्रॅक्टिस इट, वी हॅव टू प्रॅक्टिस इट, आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल. मॅम खूप हार्ड आहे तो टॉपिक, एवढा हार्ड नाहीये. इंटिग्रेशन टॉपिक खूप इझी आहे, तुम्हाला फक्त फॉर्म्युला लर्न करायचे त्याचे. मला पण होता टॉपिक तो, सगळं 11वी पासून ते सुरू होतं, इंटिग्रेशन डेरिव्हेशन. खूप इझी आहे, काही लोक म्हणतात खूप इझी आहे. ओके, प्रॅक्टिस करावं लागते गाईज, प्रॅक्टिस. येस सुषमा मॅम, जशी तिथं प्रॅक्टिस इम्पॉर्टंट, फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहेत ना, तसे सेम फॉर्म्युले इथं सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, राईट. फॉर्म्युला मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुम्हाला, आणि प्रॅक्टिस त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे गाईज. कारण फॉर्म्युले जे काही इम्पॉर्टंट आहेत त्या फॉर्म्युलेची पण तुम्हाला प्रॅक्टिसच करायची आहे ना. येस, आय कॅन अंडरस्टँड मॅम. ओके, म्हणजेच काय, पहिल्या दिवशी तुम्हाला पहिल्यांदा तो टॉपिक शिकवलाय, लगेच तो येणार आहे असं नाहीये. त्या इंटिग्रेशनवर डेरिव्हेशनवर तुम्हाला वाटणार आहे मॅम सर आता आम्हाला सगळं समजलंय बरं का तुम्ही सांगितलेलं. जेव्हा तुम्ही जसे सर तुम्हाला तिथं एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतात, तुम्हाला सगळं समजतं, तुम्ही बाजूला गेलात, तुम्ही अभ्यास केलात, तुम्ही काय म्हणाल, आता हे बघा बरं, ही नोटबुक आहे, हे बुक घेतलंय आपण, राईट, हे बुक घेतलंय आपण, आणि ते फक्त वाचा तुम्ही, वाचून काय उपयोग नाही होणार, काय तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. ठीक आहे, तुम्ही फक्त हे जे काही आम्ही देतोय फक्त ते वाचून उपयोग नाही, तुम्हाला प्रॅक्टिस सुद्धा करायची आहे तुम्हाला गाईज. तुम्ही जर कुणाशी बोललाच नाहीत तर काय प्रॅक्टिस होणार तुमची, प्रॅक्टिस सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता हे बघा, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला डेफिनेशन काय एक्झाम्पल काय देतो तुम्हाला, इंटिग्रेशन टॉपिक शिकवलाय, डेरिव्हेशन टॉपिक शिकवलाय, ठीक आहे, तुम्हाला 4-5 दिवसांनी सरांनी तुमची टेस्ट ठेवली आहे, तुम्ही काय केलं, फक्त एक्झाम्पल फक्त रीड केलेत, रीड करून उपयोग नाही काय, तुम्हाला काय करायचं, तुम्ही स्वतः प्रॅक्टिस जर केली त्या एक्झाम्पलची, 1 बाय 1 एक्झाम्पल सॉल्व्ह जर करून बघितलं ना, तर तुम्हाला कळणार तुम्ही कुठे चुकताय. डिरेक्टली जर तुम्ही पेपरला गेलात, ठीक आहे, तर तुम्हाला तिथं काही जमणार नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणता अरे बापरे मला तर येत होतं पण आता कसं काही नाही, असं नाही, तुम्हाला प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे हे मी तुम्हाला सांगते. म्हणजेच काय, पहिल्याच वेळेस जर तुम्ही तिथं, शक्य नाही काहीच पहिल्याच वेळेस, ठीक आहे, आपण याची रिव्हिजन करणार आहोत. तुम्ही ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये किती परफेक्ट झालात गाईज, आय नो व्हेरी वेल. येस, सगळे म्हणतात येस मॅम, खरोखर परफेक्ट झालो आम्ही. ठीक आहे, परफेक्ट होणार आहात तुम्ही. आता आपला सिंपल झालाय, आता आपल्याला अजून नेक्स्ट टेन्स घ्यायचे गाईज. आता एवढ्याच याच्यावर आपण किती वेळ घातलाय, 40 मिनिटं घातले त्याच्यावरच, आपण 35 मिनिटं घातले जवळजवळ.
एवढा छोट्याशा टॉपिकवर एवढं ध्यानात ठेवा तुम्ही. आता आपल्याला नेक्स्ट बघायचंय कंटिन्युअस टेन्स. ओके गाईज, आता तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलंय कंटिन्युअस टेन्स आपल्याला फक्त ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये बघायचा आहे, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बघायचा नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट आहे कंटिन्युअस टेन्स. ओके गाईज, फ्युचर कंटिन्युअस टेन्स ना. फ्युचर कंटिन्युअस टेन्स मीन्स व्हॉट? चालू भविष्यकाळ. ठीक आहे. फॉर्म्युला काय असेल बरं ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये? काय असेल? येस, दॅट्स राईट गाईज. येस, सुलभा मॅम. Yes, that's right, guys. Very good. Subject plus helping verb of to be plus V1 plus ing plus object. V1 plus ing means what? V4. ठीक आहे. काय येणार आहे? Subject plus helping verb of to be means what? Shall be or will be. ठीक है. Plus V1 plus ing means what? V4 plus object. ठीक है guys, चलो. सॅम कार दुरुस्त करत असेल. ओके. सॅम कार दुरुस्त करत असेल. आणि जेव्हा तुम्ही नोटबुक मध्ये राईट डाऊन करताय ना बघा, तेव्हा बरोबर असे 2 कॉलम आखा आणि नंतर राईट डाऊन करा. ओके. आता हा जरी टेन्स असला, याच्या जरी तुम्ही पॅसिव्ह व्हॉइस नसाल करत नसाल तरीही तुम्हाला हे ब्लँक ठेवायचंय. ओके. म्हणजे तुम्हाला लवकर जरा त्या गोष्टी कळत जातील. काय येणार आहे? सब्जेक्ट काय आहे? सॅम. नंतर काय आहे? शल और विल बी. सॅम विल बी. ठीक आहे. V4 means what? V1 plus ing. ठीक आहे. सॅम विल बी रिपेअर. काय झालाय? V1 झालाय प्लस ing रिपेअरिंग. ऑब्जेक्ट काय आहे? दी कार. दी कार. ठीक आहे. नेक्स्ट, सॅम कार दुरुस्त करत असेल का? सॅम कार दुरुस्त करत असेल का? व्हॉट वुड बी आन्सर गाइस? Will Sam be repairing the car? Will Sam be repairing the car? Be repairing the car. ठीक आहे. नेक्स्ट, निगेटिव्ह सेंटेन्स. सॅम कार दुरुस्त करत नसेल. दुरुस्त करत नसेल. What will be the answer, guys? Yes, Sam will not be repairing the car or Sam won't be repairing the car. Okay? Sam won't be repairing the car. कार. ठीक आहे. सॅम कार दुरुस्त करत नसेल का? करत नसेल का? Won't Sam be repairing the car, right? Repairing the car. Okay. Or will Sam not be repairing the car? असं येऊ शकतं. ठीक आहे. गुड. याचा फोटो मी काढते. नेक्स्ट टेन्स आपल्याला बघायचा आहे परफेक्ट टेन्स. ठीक आहे.
फ्युचर परफेक्ट टेन्स त्यामध्ये काय बघणार आहोत आपण? सब्जेक्ट प्लस शल ऑर विल बी नाही. परफेक्ट टेन्स मध्ये आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण कंटिन्युअसली टू हॅव चेच हेल्पिंग वर्ड्स यूज करत असतो. ती एक मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक आहे. ओके. सेंटेन्सेस आता आपल्याला इथं काय बघायचे? फ्युचर परफेक्ट टेन्स मीन्स व्हॉट? पूर्ण भविष्यकाळ. ओके. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला बघायचंय सब्जेक्ट प्लस शल ऑर विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ओके. V3 म्हणजे काय? पूर्ण काळ म्हणजेच काय? V3. ओके गाईज. नेक्स्ट आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. टेन्स कशामध्ये बघायचं आपल्याला? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. ठीक आहे. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बघायचं आहे काय येणार आहे आता त्याचा फॉर्म्युला? व्हॉट विल बी द फॉर्म्युला ऑफ दिस? सब्जेक्ट सॉरी ऑब्जेक्ट प्लस काय येईल आता? आता कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण नाही बघितलंय हा. काय येईल मग नेक्स्ट? हेल्पिंग वर्ब ऑफ टू हॅव प्लस बीन. ओके. येस. टू हॅव कोणते आहेत? शल और विल हॅव. ठीक आहे. प्लस बीन प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ओके. सॅमने कार दुरुस्त केली असेल. काय होणार आहे? सॅमने कार दुरुस्त केली असेल. कार दुरुस्त केली असेल. What will be the formula, guys? What will be the answer? Yes, Sam will have repaired the car. सब्जेक्ट आहे will have घ्यायचंय. Repaired the car. The car. ठीक आहे. नेक्स्ट. सॅमने कार दुरुस्त केली असेल का? असेल का? काय येणार आहे? सॅमने कार दुरुस्त केली असेल का? Will Sam have repaired the car? Repaired the car. सॅमने कार दुरुस्त केली नसेल. नसेल. काय येईल बरं? सॅमने कार दुरुस्त केली नसेल. Yes, guys. Sam will not have repaired the car or Sam won't have repaired the car. Repaired the car. ठीक आहे. चलो. सॅमने कार दुरुस्त केली नसेल का? काय येईल बरं त्याचा आन्सर? सॅमने कार दुरुस्त केली नसेल का? Would Sam have repaired the car? Right. Or will Sam not have repaired the car? असं येऊ शकतं. येस. मग काही गरज आहे राईट डाऊन करायची नाही. तुम्ही राईट डाऊन करायचं हे. ओके.
नेक्स्ट, कार सॅम कडून किंवा सॅम द्वारे दुरुस्त केली गेली असेल, केली गेली असेल, काय येईल? कार सॅम कडून, बाय ही सब्जेक्ट म्हणजेच काय? कुणाकडून, कुणाकडून तरी काय येईल मग? कार सॅम कडून दुरुस्त केली गेली असेल, the car will have been repaired by Sam, right? Will have been repaired by the Sam. Sorry, by Sam. नेक्स्ट आहे, कार सॅम कडून दुरुस्त केली गेली असेल का? दुरुस्त केली गेली असेल का? What will be the answer, guys? Will the car have been repaired by Sam? That's right, guys. Will the car have been repaired by Sam? ठीक आहे, नेक्स्ट, कार सॅम द्वारे किंवा कार सॅम कडून दुरुस्त केली गेली नसेल, कार सॅम कडून किंवा सॅम द्वारे दुरुस्त केली गेली नसेल. राईट गाईज, द कार वोंट हॅव बीन रिपेअर्ड बाय सॅम. ओके, repaired by Sam. ओके गाइस, चलो, कार सॅम कडून दुरुस्त केली गेली नसेल का? काय येईल बरं? कार सॅम कडून दुरुस्त केली गेली नसेल का? ओनली कार हॅव बीन रिपेअर्ड बाय सॅम और विल द कार नॉट हॅव बीन रिपेअर्ड बाय सॅम असं येऊ शकतं. ओके, येस गाइस. इज देयर एनी डाउट? इज देयर एनी डिफिकल्टी? नो, माय ऑल आन्सर्स आर करेक्ट. गुड. Everybody is saying no, ma'am. There is no difficulty. My all answers are correct. My, माझे नाही, तुमचे असं तुम्ही म्हणताय. गुड. आता हे बघा, अशा प्रकारे आपला इथं पास्ट पॅसिव्ह व्हॉइस संपलाय. आता आपल्याला काय बघायचंय? लास्ट बघायचंय. काय? फ्युचर टेन्स बघायचंय. कशामध्ये? फ्युचर टेन्स बघायचंय. कशामध्ये पाहायचंय? फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघायचंय ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. ठीक आहे, याचा फोटो मी काढते.